नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी कविता. आज एक अनएक्सपेक्टेड थिंग माझ्यासोबत घडलेली. ती काय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा. तर दिवसाची सुरुवात होते माझी थायरॉईड 25 mg येस, मला कन्सिव्ह झाल्यापासून थायरॉईड डिटेक्ट झाला आहे. कमी आहे, इन कंट्रोल आहे. 25 mgची टॅबलेट मी दररोज सकाळी उपाशीपोटी घेते. तुमच्यापैकी कोणाला प्रेग्नन्सी जर्नीमध्ये असं डिटेक्ट झालं आहे, आय मीन थायरॉईड BP, कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. गोळी घेतल्यावर रूम आवरून घेतली आणि रेडी झाले हॉस्पिटल जाण्यासाठी. हो, आज हॉस्पिटलला माझी अपॉइंटमेंट फॉर सोनोग्राफी. तर मी रेडी झाले, ओला कॅब बुक केली आणि निघाले हॉस्पिटल जाण्यासाठी. सकाळचा सूर्य असा कारच्या काचेतून डोकावत होता, तर त्याला शूट केले आणि मी पोहोचले हॉस्पिटलला. हॉस्पिटलला पोहोचताच अशी शांतता बघायला मिळाली, कारण मीच लवकर आलेली. त्यामुळे सोनोग्राफीला माझा नंबर लवकर लागला. पटापट माझी सोनोग्राफी झाली आणि सोनोग्राफी रिपोर्टमध्ये कळले की ॲम्निओटिक फ्लुइड लो आहे. तर त्यासाठी ॲडमिट व्हावं लागेल आणि ड्रीप चढवावी लागेल. ॲडमिट होण्याचं ऐकून थोडा धक्का बसला, कारण मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की माझ्यासोबत असं काही घडेल. कारण लास्ट सोनोग्राफीमध्ये मला सांगितलेलं की 9.1च्या खाली जर तुझं ॲम्निओटिक फ्लुइड डिटेक्ट झालं नाही सोनोग्राफीला, तर तुला ड्रीप चढवावी लागेल. तर त्यामुळे मी तसे प्रिकॉशन घेतले होते, पाणी भरपूर पीत होते. तरीही असं घडल्याने मला थोडा धक्काच बसला. बट एनिवेज, जे होतं चांगल्यासाठीच होतं. सकाळी 8 मी घरून निघालेली. ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करता करता मला 2 वाजून गेले. 2ला मला फर्स्ट ट्रिप चढवल्या गेली आणि 6ला सेकंड. आजची रात्र हॉस्पिटललाच काढायची असल्यामुळे माझे हस्बंड माझ्यासाठी आणि आईसाठी टिफिन घेऊन आलेले. पुढल्या अपडेटसाठी स्टे ट्यून टू माय व्लॉग. ओके, बाय.